आज आपण पाहतात रसपर्णी प्रक्रिया. ह्या प्रक्रियामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 15 प्रकारच्या झाडाची पाने, जे गाय शेळी वगैरे ज्या झाडांचे पानं खात नाहीत अशा झाडांचे आपल्याला 10 ते 15 झाडांचे पाने घ्यायचे आहेत. जसं ज्यामध्ये कडुलिंब, बार्डर, त्यानंतर तरोटा, धोत्रा आदी शेतातील वेगवेगळे प्रकारचे तण, ह्या प्रकारचे सर्व आपल्याला सेम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. जर आपल्याला 100 ते 150 लिटर बनवायचं असेल तर प्रत्येकी 1 ते 1.5 किलो हे पानं समान घ्यायचे आहेत. आणि सर्व पाने घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या अशा भांड्यामध्ये एका पानाचे 2-2 तुकडे करून भिजवत घालायचं आहे. हे 8 ते 10 दिवसापर्यंत छानपैकी भिजवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशी एक भट्टी लावायची आहे. भट्टी लावल्यानंतर त्या भट्टीवरती आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचे आहे. आणि एक 100 ते 150 लिटर पाण्याला कमीत कमी निम्म होईपर्यंत त्याला छान प्रकारे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतल्यानंतर एका कपड्यांनी आपल्याला ह्याला छानपैकी गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर थंड हवेच्या ठिकाणी जर आपण याला ठेवलात तर याचा उपयोग आपण एका वर्षभरापर्यंत घेऊ शकतो. आणि हे जे आहे आपल्याला कीटकनाशकासाठी शुद्ध 100% रिझल्ट देणारं कीटकनाशक आपल्याला द्रव तयार होऊन मिळते. आणि एका पिचकारीसाठी 20 लिटरच्या पंपाला आपल्याला ह्यातील 100 ते 150 ml एका पिचकारीसाठी घ्यायचे आहे. आणि हे बनवताना आपल्याला यातील आपल्याला एकही रुपयाचा एक्स्ट्रा खर्च पण लागत नाही आणि पिकाला 100% ऑर्गॅनिक रिझल्ट भेटते. आणि याच्यातून आपला फायदा काय होते माहिती आहे का, 100% ऑर्गॅनिक असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा खर्च पण लावायची गरज नाही आहे. मार्केटमधून जे आपण वेगवेगळे महागडे कीटकनाशक घेतोय त्यापेक्षा ह्याचा रिझल्ट आपल्याला निश्चितच उत्तम भेटते. कारण निसर्गाची देण असल्यामुळे, नैसर्गिक असल्यामुळे याचा आपल्याला पिकावरती काहीही साईड इफेक्ट होणार नाही. आणि दर 8 ते 15 दिवसांनी याची एक पिचकारी घेतल्यानंतर, फवारणी घेतल्यानंतर हे आपल्याला 100%च लाभदायक ठरते. राम राम शेतकरी मित्र.